कंचित कालम प्रबुद्धस्य ब्रह्मानंदस्य वासना अनुगच्छेत तूष्णीमास्ते निर्विशेष सुख सुखी. मग आपण सुषुप्तीमध्ये जो आनंद भोगतो, मग तिथे जीवात्मा का राहत नाही, तर दुसऱ्या दिवसाचं प्रारब्ध काय होतं सुरू होतं, म्हणून पुन्हा जाग येते. झोपेमधून आपल्याला कोणी उठवत असते का, पुन्हा जाग येते. दुसऱ्या दिवशीचं प्रारब्ध काय झालं, पुन्हा त्या दिवसाचं प्रारब्ध संपलं म्हणजे काय लागते. अनेकदा प्रारब्ध संपलं की राम बोल बाई, मग माझं संपलं. कर्मजन्मांतरे माभूत आणि झोपेचं सुख सोडून देऊन जीवात्मा जन्मांतरे अभूत अद्योगाय बुद्धते. पुन्हा जन्मजन्मांतरी जे काही कर्म केलं असेल त्या कर्माच्या युगात पुन्हा जागा होतं. हे कुठं सांगितलेलं आहे. कैवल्य शाखायाम कर्मजे बोधे. उपनिषदामध्ये वेदामध्ये कैवल्याची शाखा आहे, त्याच्यामध्ये कर्माच्या योगाने आणखी जीवा काय होतो, जागा होतो, असं आणखी उपनिषदामध्ये काय केलेलं आहे. मग एकदम जागा जरी झाल्याबरोबर एकदम कार्याला सुरुवात करतो का थोडा वेळ बसतो, त्याला तुष्णी अवस्था म्हणतात. झोपेतून मनुष्य जागा झाला म्हणजे एकदम थोडा वेळ शांत बसत असतो, त्यावेळेला त्याला विषय नाही. पण काय विषय आहे का तिथं, की काय काय माणसं असतात ना, जागे जरी झाले, झोप उठले तरी आपल्याला असं वाटते खरोखरच काय आहे, उठलेलं आहे काय नाही. बघा पुन्हा आणखी बळकटी गुंडाळतो, या खोलीत लावतो, दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो. आणि उठल्यानंतर म्हटलं मी या जे खोलीत झोपलो तर या खोलीत कसा काय झोपेचा आनंद असतो. झोपेचा आनंद एकाला एक सर्वांनाच आहे, सर्वांना आहे. किंबहुना श्रीमंतापेक्षाही सुद्धा गरिबाला आनंद जास्त आहे. कारण काय त्याच्या उपाध्या कमी असते. गरिबाच्या उपाध्या काय आणि श्रीमंताच्या उपाध्या काय असते. मग त्या उपाधीमुळे त्याला रात्री काय होत नाही, झोप लागत नाही. बरं इतका कर द्यायचा, अमका करायचा आहे, तमका करायचा आहे. आणि गरीब मनुष्य काही नाही, दिवसभर काम केल्यानंतर थकून गेलेला असतो, जेवला की सकाळचे 7 वाजताच उठत असतात. म्हणून झोपेतून जागा झालेला मनुष्य किंचित काळाच्या प्रबुद्धस्य ब्रह्मानंदस्य वासना. काही काळ वेळेपर्यंत त्याच्या ठिकाणी झोपेचा संस्कार असतात. काय असतात, अनुगच्छे तूष्णीमास्ते निर्विशेष. म्हणजे एकदम तो शांत होईपर्यंत असं बसलेला असतो, त्याला तुष्णी अवस्था म्हणतात. कोणची झोप आहे ना, झोपेतून उठल्याबरोबर एकदम कार्याला लागतो का काही काल बसतो, त्याला तुष्णी अवस्था म्हणतात. तिथे काय आहे, आनंद आहे पण विषय नाही, काय नाही, निर्विषय आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजे कुठला आहे, तुमच्या झोपेतल्या आनंदाचे संस्कार आहे. कोणाचे, आपण काय नाही ऐकलं, काही कालपर्यंतचे काय असतात संस्कार असतात ना, त्याला तुष्णी अवस्था असं म्हणतात. अनुगच्छेत तूष्णीमास्ते निर्विषय सुखी. सुखरूप असा बसलेला असतो, विषय नाही पण आनंद आहे. कुठे, झोपून उठल्याबरोबर काही कालपर्यंत विषय आहेत काय तिथे, पण काय आहे, पण त्याला विषयाचा आनंद म्हणता येत. मग पुढं आणखी थोड्या वेळात पुन्हा आणखी तो शांत झाला म्हणजे पुन्हा आपल्या कामाला काय करतो तो, तेव्हा कर्मभी प्रेरिता पश्चात नाना दुःखानी भावयन शनैर्विस्मरती ब्रह्मानंदायेषु किलो जना. कर्मभी प्रेरिता पश्चात नाना दुःखानी भावयन. मग आता बसूनच राहत असतो का मुंबईसारख्या ठिकाणी, आणखी ते गाडी धरायची असते, लोकल धरायची असते, लवकर सही झाली पाहिजे, नाही तर 2000चं काय होते नुकसान होते. 60,000 पगार असेल तर एका दिवसाची किती असते,
2000 ही सही झाली पाहिजे. मग तर झोपेतून उठला म्हणजे बसूनच राहतो का? मग डबा करायचा असतो, स्नान करायचा, त्याच्यात धडपड सगळी चालली राहतात. आणि पुन्हा म्हणजे आता काय होतं, तो झोपेतून उठलेल्या तुष्णी अवस्थेमधल्या आनंदाला तो काय होतो, विसरतो. मग डबा केला पाहिजे, हे केलं पाहिजे. नाश्ता रस्त्याने करत असतो, नाश्ता करतच नाही, सवय असते ना. आता 12-1 वाजता जेवणारा म्हणून सकाळच्या वेळेस नाश्ता करतो ना. कर्म विप्रेरिता पश्चात नाना दुःखाने भावेन. मग कर्माच्या योगाने आणखी पुन्हा तो असलेला आनंद विसरतो आणि नाना प्रकारच्या दुःखाचा आणि वासना त्याच्यात तळमळ त्याची सुरू होत असते. भावयन म्हणजे नाना हे करायचं आहे, ते करायचं आहे वगैरे आधी करून लवकर केलं पाहिजे. गाडी नाही तर कोण लोकल गेली तर पुन्हा पंचायती. हे सगळ्या या दुःखामुळे असलेल्या आनंदाचा त्याला काय पडतो, विसर पडतो. क्षणही विस्मरते, लगेच आणखी त्याला विस्मर आहे. आणि ब्रह्मानंदो ऐसो किलो जना. ब्रह्मानंद यावरून सुषुप्तीमध्ये कोणता आनंद आहे? विषय नाही, पण काय आहे? आनंद आहे. तो आनंद कोणाचा? ब्रह्मा. ब्रह्मानंद येशो किलो जना. सर्व लोकांना त्याचा आणखी ब्रह्मानंद त्याला प्राप्त होत असतो. प्रागूर्धमपि निद्राया पक्षपातो दिने ब्रह्मानंदेंद्राम तेन प्रज्ञवस्मिन का विवादेत का. प्रागूर्धमपि झोप लागण्याच्या पूर्वी आणि झोप लागल्यानंतर. प्रागूर्धमपि निद्राया पक्ष नाही का. प्राग म्हणजे ऊर्ध्वमपि, झोप लागण्याच्या पूर्वी गदागिर्दाचा काय असतो? आनंद असतो. पुढे निद्रा या पक्षपात, मग झोपेमध्ये गेला, झोपेचा काय असतो? आणि पुन्हा झोपून उठल्यानंतर काही कालपर्यंत त्या तुष्णी अवस्थेमध्ये त्याचा काय असतो? आनंद असतो. हे कोणी काय याच्यामध्ये कोणी वादविवाद करीत नाही का. झोपेमध्ये सुख नसतं, सुख असते असं कोणी म्हणतो का? कोणी झोपेमध्ये जर सुख नसतं तर कोणी झोप घेण्याचा काय केलं नसता. ज्या अर्थी नाही का चांगल्या प्रकारे झोप यावं म्हणून श्रीमंत लोक 200-200 रुपये रात्रीचे देतात. किती कमी सांगितले? 500-500 रुपये देतात. काय आली पाहिजे? झोप आली पाहिजे. मग झोपेमध्ये दुःख आहे म्हणून प्रवेश करतो का सुख आहे म्हणून प्रवेश करतो? ब्रह्मानंदेन नाम तेन प्रज्ञा अस्मिन को. शहाणे माणसं आणि झोपेमध्ये आनंद असतो या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद करीत. सर्वांना मान्य आहे झोपेमध्ये काय असतो. फरक एवढाच आहे, झोपेमध्ये जो आनंद आहे विषय नाही पण आनंद आहे. आनंद आहे तरी कुणाचा? विषय नाही पण काय आहे? विषयाचा म्हणावं तर विषय नाही आणि आनंद तर बस. मग कोणाचा आहे तो? ब्रह्मांड. कारण तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा आहे ना. जागृतीतल्याही पदार्थाचं प्रकाशन कोण करतो? स्वप्नातल्या आणि सुषुप्तीमधल्या आत्मा आहे. जागृतीतले पदार्थ कुठे नाही? स्वप्नातले नाही, सुषुप्तीत नाही. पण आत्मा मात्र जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, पुन्हा समाधीमध्ये आहे. त्याला अन्वय म्हणायचा. काय म्हणायचा? ब्रह्मानंदेंद्रनाम तेन प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे विद्वान मनुष्य झोपेतल्या आनंदाविषयी कोणत्याही प्रकारे वादविवाद करीत. ननोत्पुष्णिनुष्ठितो ब्रह्मानश्चेत भाति लौकिका. आलस्याचरितार्था स्युः शास्त्रेण गुरुणात्र किम.
त्याच्यावरती शंका केली. ननु म्हणजे शंका करणे. तुष्णी अवस्था, झोपून उठल्याबरोबर जो आनंद असतो, शांत बसलेला असतो. तुष्णी नमस्ते ब्रह्मानंद. तो आनंद विषय नाही, पण कोणाचा आहे? ब्रह्मानंद चेत भाती लौकिका. सर्व लोकांना आणखी ब्रह्मानंदाची प्रतीती येत असते. म्हटलं का मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. ब्रह्मानंदाने प्राप्त झाला म्हणजे जीवात्मा काय होतो? मुक्त होतो. आणि तृष्णी स्थितीमध्ये सर्वांना जर ब्रह्मानंद प्राप्त झाला, साधना करण्याची काय नाही. त्याच्यात माणसाचे प्रकार, आलस्य चरितार्थ शिवशास्त्री गुरुनाथ. आळशी लोकही काय होतील? कारण त्यांनाही ब्रह्मानंदाचं ज्ञान आहे. आणि ब्रह्मानंद प्राप्त झाला म्हणजे जीवात्मा काय होतो? मग आळशी माणूस काय होईल? आळशी चरितार्थ नाही का, आळशी असतात ना, काही अति झोप घेणारी माणसं असतात. एक मुलगा होता, सोमवारी झोपला, बुधवारी उठला. झोपेचं सुख आवरावं लागत असतं, काय करावं लागतं. नाही तर मग दार बंद झाले म्हणजे आतमध्ये काय करत नाही. झोपेचं. मग जर तृष्णी अवस्थेमध्ये जर त्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो, तर ब्रह्मानंद प्राप्त झाला म्हणजे सर्व जीव काय होतात? कोणाच्या ज्ञानाने जीव मुक्त होतो? ब्रह्मज्ञानाने. मग सगळे आळशी लोक काय होते? मूर्ख लोकही काय होते? सगळेच मुक्त होते. चरितार्थ शिवशास्त्रीने गुरुनाथ. मग अभ्यास करा, नाद साधना करा, मग गुरुची उपासना करा. तद्विद्ये परिप्राशनेन. आणि साधना म्हणजे साधे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधाने एवढे साधना करण्याची काय नाही. मग बरं गुरुची काय नाही. मग म्हटलं फार आनंदाची गोष्ट आहे. मग त्याच्याकरता सांगतात पुढचा श्लोक आहे बघा. बाळम ब्रह्मेति विद्युश्चे कृतार्थस्य तथैव ते गुरुशास्त्रेण विना अत्यंतम गंभीरम वेशनेशः. बाळम म्हणजे खरं आहे. ब्रह्मेति विद्युश्चे कृतार्थता भवेत. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. ब्रह्मानंद झाला म्हणजे जीवात्मा कृतार्थ होतो. त्याला काही करायचं शिल्लक राहत नाही. कृतकृत्यस्य काही मिळवायचं सुद्धा काय राहत नाही. आता काय नरेंद्र मोदीला काही पद मिळवायचं आहे? मिळून आम्हाला मान्य आहे. एकदा ब्रह्मानंद प्राप्त झाला, ब्रह्मानंद आनंद प्राप्त झाला म्हणजे जीवात्मा कृतार्थ होतो. कोणत्याही विद्येने याने कृतार्थता प्राप्त होत नाही. ब्रह्मविद्येनेच कृतार्थता काय होते? नदी समुद्राला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते समुद्र होऊ शकत. पण एवढं सोपं आहे का तुम्हाला की लगेच जाणल्याबरोबर तुम्ही कृतार्थ व्हाल? गुरुशास्त्रे नवीन अत्यंत गंभीरम वेद ब्रह्मवेदमीचा. इतकं सोपं आहे का ते? मग तर सगळे लोक काय झाले? मुक्त झाले असते. त्याच्याकरता काय काय पाहिजे? साधनाची यादी देतात. कृतार्थ आणि होण्याकरता ब्रह्मानंदाची प्राप्ती प्राप्त करून घेण्याकरता पहिलं साधन कोणतं आहे? गुरु. दुसरं साधन कोणतं आहे? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलं. तस्मात गुरुं परपद्येत जिज्ञासु श्रेयमत्तम शाब्दही परेच. नाही का? गुरुच नाही तो कृतार्थता प्राप्त म्हणजे कोण पाहिजे? कोणतं? केवळ स्वतःच्या वेदवाक्याचा उच्चार आपण अभ्यास केला तर आपण मुक्त होतो का? समुद्राच्या पाण्याने कुठं हे होत असते का? ते पाणी कुठून आलं पाहिजे? पाणी समुद्राचंच आहे. कोणाचं आहे? मग समुद्राच्या पाण्याने तहान भागते का? मग कोणाच्या? मग ढगात तरी पाणी कोणाचं आलं? समुद्राचं झालं. तसं ज्ञान आहे कोणाच्या मुखातून यावं लागते. आणि म्हणून ते पिण्याच्या काय पडते? तसं ज्ञान
तुमच्या 9व्या अध्यायामध्ये आहे ना, ठेवा आहे पण कोणतरी दाखवणारा असं श्लोक आहे. अश्रद्धदान पुरुषाधर्म प्राप्य माम निवर्तन्ते मृत्यूसम. गुरु पुढे शास्त्र, ते शास्त्र कोणाच्या मुखातून यावं लागतं? गुरुच्या मुखाचं. अत्यंतम गंभीरम ब्रह्मवेत्ती सह, तरीसुद्धा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. आपला अधिकार काय पडतो? नाही निर्मळ जीवनान काय करील? साबण कपड्याला स्वच्छ करते पण पाणी कसं पाहिजे? मग गुरुच्या द्वारा ज्ञान होते पण चित्त कसं पाहिजे? दुखामुळे चित्त करावे निर्मळे. त्याच्याकरता अगोदर कर्म उपासना व्हावी लागत असे. कर्माच्या योगाने चित्ताची शुद्धी होत असते आणि उपासनेच्या योगाने स्थिरता प्राप्त होते. मग गुरुजी तरी काय करणार आहे? चित्तामध्ये जर विषय भरले असेल तर गुरु काय करणार आहे त्याला? तुमच्या 9व्या प्रकरणात गेला की गुरुजी वेदांत सांगतात पण त्याच्या चित्तामध्ये बाई आहे की कोणता प्रतिबंध? मग गुरुजीने ज्ञान सांगण्याचं सोडून देऊन अगोदर त्या बाईचं वर्णन केलं. कुठं ज्ञानाला काय झाला? मला विना गुरुशास्त्राच्या शिवाय ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होऊ शकत. ज्ञानाम्याम तदत्याय कृतो मे कुतो न कुतार्थता शृण्वत्सत्र सादृशमृतम प्रज्ञामंशस्य कश्यची. कोणीतरी ग्रस्त होता. गुरु शास्त्राला जाणल्यानंतर आपल्याला काय मिळते? ब्रह्मप्राप्ती मिळते. कोणातरी माणसाला बरं का दान करायचं होतं, पण ते दान कोणाला करायचं होतं? ज्याला 4ही वेदाचं ज्ञान आहे त्याला दान करायचं होतं. त्याला एक ग्रस्त भेटला, म्हणला आम्हाला 4 वेद ज्याला पाठ आहे त्याला आम्हाला काय करायचं आहे? ज्ञान करायचं आहे. तो म्हणला मलाच देऊन टाका ज्ञान. म्हणलं कशावरून तुला ज्ञान जाईल? का 4 वेदाचं ज्ञान आहे का? मला 4 वेद आहेत. वेद किती आहेत? मग मला काय नाही का? 4 वेद आहे ना. मी सांगितलं देऊन टाका. तुला संख्या माहिती आहे, आतलं काय माहिती? संख्या माहिती असली म्हणजे कुठं? गीतेचे 18 अध्याय संख्या माहिती आहे का? ज्ञानच असते काय नाही. पण त्याच्यातलं काय लागत असते? ज्ञानाम्यं तदत्याय कृतमेन कृतार्थता. आपल्या ज्ञानाम्यं तदत्याय, तुमच्या बोलण्यावरच आम्ही वेद किती आहे आपले नाही, तुमच्या जाणण्यावरूनच आम्ही कुतूहल कृतार्थता. आम्हाला कृतार्थता का प्राप्त झाली नाही? नाही आलं का लक्षामध्ये? ज्ञानाम्यं तदत्याय कुतोमेन, वेदाच्या विषयी आणखी आम्हाला काय झालं? ज्ञान झालेलं आहे. मग मला आणखी आम्हाला कृतार्थता का प्राप्त झाली नाही? विनाशास्त्र गुरुशिवाय कृतार्थता प्राप्त होऊ शकत. शृण्वत्रोत्तर प्रज्ञामंडस्य कश्यते. म्हणला याच्याकरता एक आगाऊ शहाणपणा बाळगणारा. साधा शहाणपणा का? आगाऊपणा म्हणतात ना त्याला. आगाऊ नाही का? एका गड्डा धनिक माणूस, त्याची आई आजारी होती. म्हणला डॉक्टरकडे औषध घेऊन ये. तो डॉक्टरकडे गेला, औषध घेतलं. विचारा म्हातारी आजारी आहे, घ्या म्हणला. जर संपली तर कपडा घेण्याकरता आणि वेळू घेण्याकरता कुठं जावं लागेल. म्हणून औषधी घेतलं बा, कपडाही घेतला आणि वेळू घेतला. त्याला विचारलं, म्हणलं हे कपडा आणि वेळू कशा करता? घ्या म्हणला, म्हातारी मरून गेली. याला कोणतं शहाणपणा म्हणतात? वेद किती आहे याचा आम्हाला काय आहे? कुतोमेन कृतार्थता. मग आम्हाला कृतार्थता का प्राप्त झाली नाही? शृणू म्हणजे आहे,
अत्र तादृश वृत्तीम प्रज्ञामान्यस्य कसे. कोण्यातरी आगाऊ शहाणपणा करणाऱ्या माणसाची गोष्ट तुला काय करतं बघ, पण ते कधी सांगतो.